नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं भारतीज किचनमध्ये. तर आपण बघतोय वर्षभरासाठी लागणारा साठवणीचा तिखट मसाला. तर या 3 किलो मिरच्या आहेत. ह्या 4 दिवस सुकवल्यानंतर बघा कशा खट्ट वाळलेत. या मी 4 दिवस पार्किंग एरियामध्ये सोसायटीच्या सुकत घातल्या होत्या. खूप छान ऊन लागलं आणि मिरच्या खूप खुसखुशीत झालेत. आता आपण मसाले बघूया. आता इथे मी धने घेतलेत 1.25 किलो. अगदी मध्यम गॅसवर थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे. सतत हलवत राहायचं, नाहीतर खालून लागतात मग ते. आता जावित्री ही 3 तोळे. आता 3 तोळे म्हणजे 30 ग्राम. थोड्या थोड्या तेलात हे सगळे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे. जे तळणीचे मसाले आहेत ते असे थोडं तेल घालून भाजून घ्यायचे. मसाला वेलची खूप तेल नाही टाकायचं, नाहीतर अशी वेलची फुगते आणि फुटते फट्ट. हे चक्री फूल. ह्या लवंगा पण अगदी थोड्या तेलात तळायच्या, नाहीतर त्या अशा उडतात तड. हिरवी वेलची एकदम कमी तेलात भाजून घ्यायची तिला. गॅस स्लो करायचा वेलची भाजताना, नाहीतर जळते पटकन ती. आता ही हळकुंड. मी इथे 1 किलोला 4 अशाप्रमाणे हळकुंड घेतलेली आहेत. हळकुंडाचे गड्डे चांगले हलवून भाजले की फुगतात तेलात, ते खूप छान. हा हिंग. मी किलोला 3 अशाप्रमाणे हे खडे घेतलेले आहेत हिंगाचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सुंठ पण प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसारच घालतो. मी इथे 4 ते 5 छोटे पीस घेतलेत. चांगली फुगेपर्यंत भाजायची. सुरुवातीला बडीशेप भाजून. आता ही 150 ग्राम आहे. 1 किलोला जे बाकीचे मसाले मी ते तेल न घालताच भाजायचे. हे नागेश्वर आहे. हे अगदी मंद गॅसवर हलकं भाजून घ्यायचं सगळं. ही चिरफळे. जिरे 1.25 किलो घेतलेत मी. ते सुद्धा मंद गॅसवर भाजायचे, हलके. फार नाही भाजायचे, अगदी थोडंसं गरम करायचं त्यांना. हे शहाजिरे 150 ग्राम घेतलेत. 3 किलोला 50 ग्राम ह्या हिशोबाने मी हे 150 ग्राम घेतलेत. खसखस 100 ग्राम घेतली आहे. तेल न घालताच भाजायची ती मंद गॅसवर. आणि हा पूर्ण मसाला जवळजवळ 2 किलो तयार झाला. याच्यामध्ये मिरे असेच घातलेत मी न भाजता. दालचिनी ते पण 3 तोळेच घेतलेत. जायफळ फोडून टाकायचं. किलोला 1. आता हे खोबरं आपण 2 किलो घेतले बारीक तुकडे करून. इतपत रंगावर येईपर्यंत ते तळून घ्यायचं तेलात. हे 2 किलो खोबरं आपलं तळून तयार झालंय. आता आपण कांदा बघूया. कांदा 2 किलो चिरून घेतलाय, लांब असा पातळ. आता कढईमध्ये कांदा टाकूया. कांद्यामध्ये जवळजवळ 1/2 किलो मीठ टाकले मी, बारीक मीठ. कारण त्याच्याने कसं होतं, कांद्याला पाणी सुटतं. हे बघा, मीठ टाकून हलवून घ्यायचं आणि मस्त झाकून ठेवायचं. मग त्याला खूप पाणी सुटतं. आणि पाणी आटेपर्यंत त्याला तेल नाही घालायचं त्याच्यात. हे बघा, पाणी पूर्ण आटले. आता आपण तेल घालूया. तेल हे मी खोबरं तळून घेतलेलं तेल आहे. तुम्ही वेगळं तेल पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार, कमी जास्त. आता इतपत रंगावर आलाय कांदा. आपण अजून 5 मिनटं ह्याला मी हलवून भाजणार आहे. अजून थोडा लालसर झाला की गॅस बंद करायचा. हे बघा,
आता आपलं खोबरं तळून झालं आहे, लसूण 2 किलो सोलून झाला आहे आणि हा बघा, हा 2 किलो लसूण आहे आणि हा 2 किलो कांदा तळून घेतला शिजवलेला. मसाला जवळजवळ 10 ते 12 तास मी तसाच पॅक ठेवला होता. आता याला बाहेर काढून याच्यामध्ये थोड्या गुठळ्या आहेत त्या फोडून घ्यायच्या. तुम्ही ग्लोव्ज घालू शकता, मी प्लास्टिकची पिशवी लावली आहे हाताला. आणि अशा प्रकारे आपला हा मसाला जवळजवळ 11.5 किलो तयार झाला आहे. मस्त बारीक फोडून झाला आहे मसाला. आता आपण बरणीमध्ये भरूया. बरणीमध्ये मसाला भरताना आधी हिंग घालायचा आणि नंतर मसाला भरायचा. त्याच्यामध्ये मसाला हलका भरायचा, फार दाबायचा नाही. हे बघा, अशा प्रकारे आपल्या 3 भरून चालेल. आता झाकण लावू आणि ठेवून देऊ. रेसिपी आवडली नक्की करून बघा.